पवित्र परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ येत आम्ही तुला विनंती करत आहोत, आजचं वचन आम्हाला प्रत्येकांना समजणारं ज्ञान, बुद्धी, चातुर्य, तुझी कृपा, दया, तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. तुझ्या वचनाच्या द्वारे बाप्पा आज तुझ्या प्रत्येक लोकांना, तुझ्या प्रत्येक लेकरांना, तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बाप्पा या वचनाच्या द्वारे एक नवीन आशा, एक नवीन सामर्थ्य, एक नवीन कृपा परमेश्वरा तू त्यांना प्रदान कर. आणि परमेश्वरा, हे वचन अनेकांच्या जीवनाला परिवर्तित करणारा असं वचन तू होतोय. तुझी स्थिरता, तुझी दया, तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य प्रत्येकांना तू प्रदान कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करतो की आजची एक वेळ परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. परमेश्वराने आम्हाला नव्याने त्याच्या कृपेने त्याने भरवण्यासाठी, त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये अधिकतेने प्राप्त होण्यासाठी परमेश्वराने आम्हाला त्याच्या भवनामध्ये आणलेला आहे. आज अशा एका विषयाला आम्ही समजून घेणार आहोत. याबद्दल आम्ही अनेक वेळेस अपेक्षा करतो, या संबंधी अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये इच्छा असते आणि आम्ही अपेक्षा करतो ती म्हणजे आशीर्वादाची. हालेलुया. आशीर्वाद, आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा एक सोपा मार्ग, या संबंधी आज आम्ही परमेश्वराचं वचन आम्ही ऐकणार आहोत. फार सोपा मार्ग आहे की या मार्गाकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि आम्ही वंचित राहतो परमेश्वराच्या आशीर्वादापासून. परंतु आज परमेश्वर आम्हाला त्याच्या आशीर्वादाला प्राप्त करून देण्यासाठी एक सोपा मार्ग परमेश्वर आज आम्हाला देणार आहे. आणि मी विश्वास करतो की जो कोणी या वचनाला, या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये तो अवलंबन करील, तो व्यक्ती आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आपण तयार आहात देवाचं वचन ऐकायला आणि आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे या गोष्टी जाणून घ्यायला? हालेलुया. आपल्या बाजूच्या व्यक्तीला आम्ही सांगूया, मी तयार आहे परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. हालेलुया. तुम्ही तयार आहात का आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी? विचारा, बाजूच्या व्यक्तीला विचारा, तुम्ही तयार आहात का परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला? हालेलुया. आज परमेश्वर अशा स्वरूपाच्या गोष्टी आज आम्हाला तो शिकवणार आहे, अशा गोष्टी परमेश्वर आज आम्हाला देणार आहे की आम्ही आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे याचा सोपा मार्ग परमेश्वर आम्हाला देणार आहे. परंतु या गोष्टी सुद्धा आज परमेश्वर आम्हाला स्पष्ट करणार आहे की आशीर्वाद म्हणजे काय, ही गोष्ट सुद्धा आम्हाला परमेश्वर स्पष्ट करणार आहे. पाहूयात एक वचन आम्ही वाचूयात. जुन्या करारामध्ये नीतिसूत्रे याचा अध्याय 10 आणि वचन 22. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 10 वर्स 22. नीतिसूत्रे याचा अध्याय 10 आणि वचन 22 या वेळामध्ये आम्ही वाचूयात. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. आमेन. देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. या ठिकाणामध्ये जो शलमोन राजा आहे, तो शलमोन या गोष्टी या वचनामध्ये तो नमूद करत आहे की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद काय देतो? सर्वजण बोलूया, परमेश्वराचा आशीर्वाद काय देतो? सर्वजण माझ्या मागे म्हणाल, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. म्हणजे परमेश्वर ज्या वेळामध्ये आशीर्वाद देत असतो त्या आशीर्वादामध्ये समृद्धी येते. परमेश्वर त्याबरोबर कधी कष्ट देत नाही. आणि बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये फार हाल अपेष्टा होत आहेत, फार वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आणि काळजी आपल्या जीवनामध्ये आहेत. या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु ज्या वेळामध्ये परमेश्वर आशीर्वादित करतो त्या संबंधी, त्याबरोबर तो आमच्या जीवनामध्ये आणखी कष्ट देत नाही. आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देतो, त्याच बरोबर तो परमेश्वर समृद्धी सुद्धा देतो. आता आम्ही आमच्या मुख्य विषयाला सुरू करत असताना मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छित आहे की आशीर्वाद म्हणजे काय. समोरचे नाही सांगणार, जे मागचे ते सांगतील. आशीर्वाद म्हणजे काय? यस,
ओके. आणखी यश मिळणं, आशीर्वाद. आणखी आणखी यस. आशीर्वाद म्हणजे काय? अहो, आपण आशीर्वाद 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 म्हणतोय, पण तेच माहिती नाही की आशीर्वाद म्हणजे काय. सांगा, माहिती मला. ओके. आणखी आणखी बोला. अहो बोला. ओके, ठीक आहे. आणखी आणखी काय आहे आशीर्वाद? कोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या म्हणजे आपल्याला वाटतात की आशीर्वाद आहेत म्हणून? ओके, आपण वचनामध्ये आहोत म्हणून आपल्याला वाटतं की आपण आशीर्वादित आहोत. ओके. आणखी आणखी काय? आशीर्वाद म्हणजे काय? व्हॉट इज द ब्लेसिंग? हा, पुढे बोला. आणखी आशीर्वाद म्हणजे काय? मानवीय दृष्टिकोनातून जो आशीर्वाद आहे ना, ते अगोदर आम्ही पाहूया की मानवीय दृष्टिकोनातून किंवा मनुष्य आशीर्वाद या संबंधीला, त्या गोष्टीला तो म्हणतो की आशीर्वादासंबंधी मानवी विचार काय आहे. या गोष्टी असल्या म्हणजे माणसाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. ते म्हणजे घर, बंगला, गाडी, नोकरी, धन, संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी, नाव, पद आणि ओळख. या गोष्टीलाच मनुष्य काय समजतो? आशीर्वाद. बरोबर आहे? बरोबर आहे? असंच आहे? असंच आहे. याच गोष्टीला मनुष्य आशीर्वाद समजतो. त्याला वाटतं की याच गोष्टी आशीर्वाद आहे. या आमच्या गरजा आहेत बरं का. हालेलुया. या आमच्या गरजा आहेत, परंतु या गरजेलाच आम्ही आशीर्वाद समजतो. आम्हाला वाटतं की आम्हाला घर असावं, हे आमची गरज आहे. तो आशीर्वाद नाहीये, परंतु आम्ही त्याला आशीर्वाद म्हणून पाहतो. आम्हाला वाटतं की आम्हाला गाडी असावी, ती आमची गरज आहे. आम्हाला वाटतं की आम्हाला नोकरी असावी, ती आमची गरज आहे. आम्हाला वाटतं की आमच्याकडे भरपूर पैसा असावा, ती आमची गरज आहे. आम्हाला वाटतं की आमच्याकडे मोठी प्रॉपर्टी असावी, ती सुद्धा आमची गरज आहे. आम्हाला वाटतं की आमचं नाव मोठं असावं, ती आमची गरज. आम्हाला वाटते की नाव मोठं असलं म्हणजे आमची कामं सोपे होतील. आम्हाला वाटतं की आमचं पद मोठं असावं, आमची ओळख जास्त असावी, म्हणजे आमचे कामं सोपे होतील. ही आमच्या गरजा आहेत. आणि या गरजेनुसार प्रियानो आम्ही परमेश्वराकडे याच गोष्टी मागतो की परमेश्वरा, या मला तो आशीर्वादाने तू दे. पण या सगळ्या गोष्टी काय आहेत? काय आहेत? काय आहेत? गरजा आहेत. म्हणजे गरजा आशीर्वाद होतात का? नाही. परंतु आजच्या वेळामध्ये जो दृष्टिकोन झालाय, तो हाच दृष्टिकोन झाला की मनुष्य या गरजांना आशीर्वाद म्हणून पाहतो. परंतु मुळामध्ये या गोष्टी आशीर्वाद नाही, तर या गोष्टी गरजा आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो आपल्या मागणी आणि कल्पनापेक्षा, तो त्याच्या समृद्धीने तो आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. बरोबर आहे? आमच्या गरजा जितका मी मागतो त्यापेक्षा तो अधिकतेने तो द्यायला तयार आहेत. अनेक लोक आम्ही असे पाहिले, हालेलुया, की ज्यांच्याकडे घरच नव्हतं, ते किरायाच्या घरामध्ये राहत होते. आज त्यांच्याकडे 2-2 घरं परमेश्वराने दिले, 3-3 घरं काही जणांकडे. हे आशीर्वाद आहेत. हालेलुया. जे सायकलवरती किंवा सायकल सुद्धा घेऊ शकत नव्हते, आज 2 व्हीलर त्यांच्याकडे आहे, 4 व्हीलर त्यांच्याकडे आहे. हे आशीर्वाद आहेत. ही गरज प्रियांनो त्यांना वाटते की गरज आहे, परंतु प्रियांनो ही मुळामध्ये ही आवश्यकता, ही गरज आहे. परंतु आम्ही जो दृष्टिकोन बनवलेला आहे, तो दृष्टिकोन की याला आशीर्वाद बरेच जण समजतात, परंतु ही आमची जगिक गरज आहे. हालेलुया. आमच्या गरजा परमेश्वर पूर्ण कराव्यात, ही गोष्ट आम्ही त्याच्याकडे मागू शकतो. आम्ही मागितलं सुद्धा पाहिजे. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही चैनेकरती परमेश्वराकडे मागतो. आणि परमेश्वर आमची चैनीची जी गोष्ट आहे ती परमेश्वर कधी ऐकत नाही. हालेलुया. आमच्या आवश्यकता त्याला माहिती आहे की आमची आवश्यकता काय आहे. आता आमची मूळ आवश्यकता काय आहे, ती गोष्ट आम्ही समजणं फार गरजेचं आहे. आमची मूळ आवश्यकता काय आहे? हालेलुया. मूळ आवश्यकता काय आहे? समजतं मी बोललेलं? हालेलुया. आमची मूळ गरज काय आहे? पाहूयात आता की हे खरे आशीर्वाद आहे. सो पवित्र शास्त्रामध्ये
जे आशीर्वाद सांगितलेले आहेत ती आमची मूळ गरज आहे, आणि याच गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो, मनुष्य दुर्लक्षित करतो, परंतु परमेश्वर याच गोष्टीला केंद्रित करतो. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि खरे आशीर्वाद हे आहेत. पहिली गोष्ट परमेश्वराची उपस्थिती, हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट परमेश्वराकडून मिळणारी शांती. तिसरी गोष्ट सार्वकालिक अनंत काळाचं जीवन. हालेलुया. या आमच्या अति महत्वाच्या गरजा आहेत, अति महत्वाचे हे आशीर्वाद आहेत. परंतु या आशीर्वादाला मनुष्य काय करतो माहितीये? दुर्लक्षित करतो. आणि ज्या गरजा आहेत त्या गरजेला मनुष्य लक्ष केंद्रित करतो, गरजांना आशीर्वाद मनुष्य समजतो. हालेलुया. मनुष्याच्या गरजा प्रियांनो आज एक छोटी असेल ना, उद्या वाढलेली असेल. जो व्यक्ती पायी चालतो त्याला वाटतं की मला सायकल मिळावी, ज्याच्याकडे सायकल आहे त्याला वाटतं की माझ्याकडे टू व्हीलर असावी, ज्याच्याकडे टू व्हीलर आहे त्याला वाटतं की माझ्याकडे फोर व्हीलर असावी, फोर व्हीलर असणाऱ्या व्यक्तीला वाटतं माझ्याकडे विमान असावं, विमान असणाऱ्या व्यक्तीला वाटतं की माझ्याकडे आणखी आलिशान विमान पाहिजे. हालेलुया. माणसाच्या गरजा ज्या आहेत प्रियांनो त्या कधीही न संपणाऱ्या आहेत. ज्या आवश्यकता आहेत प्रियांनो त्या कधीही न संपणाऱ्या आहेत. परंतु या गरजाच मनुष्य आज आशीर्वादाच्या स्वरूपाने पाहतो, परंतु या आमच्या गरजा आहे या आम्हाला अगोदर समजणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. सो आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रियांनो आम्ही जोपर्यंत आम्हाला स्पष्ट होत नाही ना, तोपर्यंत आम्ही काय मागायला पाहिजे आम्हाला समजणारच नाही. हालेलुया. आम्ही गरजा मागितल्या पाहिजे की आमच्या जीवनामध्ये जो आत्मिक आशीर्वाद आहे ते आम्ही मागितलं पाहिजे, आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आज जास्तीत जास्त विनंत्या काय असतात माहितीये? परमेश्वराकडे. मी स्पष्ट सांगू शकतो, कारण आमच्याकडे प्रार्थना विनंत्या येतात, म्हणून आम्हाला चांगलं माहिती की ज्या गरजा आहेत त्याच आशीर्वादाच्या स्वरूपाने मागितल्या जातात. हालेलुया. फार क्वचित बरं का, फार क्वचित लोक म्हणतात की माझं तारण व्हावं, माझ्या घराचं तारण व्हावं, माझ्या परिवाराच्या लोकांचं तारण व्हावं, यासाठी तुम्ही प्रार्थना करा. फार क्वचित लोक म्हणतात. परंतु फार कमी जण असं म्हणत असताना फार जण जास्त असं म्हणतात की आम्हाला चांगलं घर असावं, बंगला असावं, नोकरी असावी, लेकरांचं शिक्षण व्हावं, लेकरांना उज्ज्वल भविष्य मिळावं, त्यांना चांगली नोकरी मिळावी, आमचा व्यवसाय वाढावा, सो अँड सो. हालेलुया. आम्ही परमेश्वराकडे काय मागतो आणि परमेश्वर आम्हाला काय देऊ इच्छितो. हालेलुया. हालेलुया. आम्ही बँकेमध्ये जाऊन जर म्हटलं की आम्हाला किराणा द्या तर देतील का? ते ठिकाण कशाचं आहे? अहो बँकेचं ठिकाण कशाचं आहे? आता तर जास्त माहिती झालं ना, अगोदर नव्हतं माहिती, आता जवळपास सगळ्यांचं अकाउंट आहे. बरोबर आहे, कारण सगळ्या लाडक्या झाल्यात आता. बरोबर ना? बँकेचं ठिकाण कशाचं आहे? कशाचं आहे? व्यवहार करण्याचं ना. बरोबर आहे ना? पैशांचा व्यवहार. तिथं आम्ही जी गोष्ट करायला पाहिजे तीच गोष्ट आम्ही करायला पाहिजे. तिथं आम्ही किराणा नाही मागू शकत. किराणा कुठं मागायचा आहे? किराणा दुकानामध्ये. बँकेतून पैसे घेऊन किराणा दुकानामध्ये पैसे मागायचे, असं नाही होणार. पैशाच्या ठिकाणी पैसा आणि जिथं किराणा मागायचे तिथं किराणा. आम्ही योग्य ठिकाणी योग्य गोष्ट मागितली तर आम्हाला मिळेल. डॉक्टरांना म्हणलं की आम्हाला किराणा द्या तर ते देतील का? नाही. डॉक्टर काय काम करतात? ते आम्हाला ट्रीटमेंट करण्याचं, आम्हाला औषधी लिहून देण्याचं, आम्हाला योग्य आमच्या समस्या ज्या आहेत आमच्या आरोग्यासंबंधी, आमच्या आजारासंबंधी त्या गोष्टी निदान करण्याचं काम त्यांचं आहे आणि योग्य ट्रीटमेंट देण्याचं काम आहे. भलत्या गोष्टी भलत्या ठिकाणामध्ये आम्ही मागत नाही. सो त्याच प्रकारे आम्ही परमेश्वराकडे जी गोष्ट मागितली पाहिजे ती गोष्ट आम्ही मागणं समजणं गरजेचे आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट नमूद केली की सर्वप्रथम तुम्ही काय मिळवण्यासाठी झटा? देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. परंतु आज मनुष्य काय करतोय? हालेलुया. बाळक साहेब आशीर्वादाबद्दल तुम्ही बोलणार होते. हालेलुया. आम्हाला आशीर्वादाबद्दल सांगा. अगोदर आमच्या जीवनामध्ये आम्हाला हीच गोष्ट समजणं गरजेचं आहे, आशीर्वाद काय आहे. गरजा आशीर्वाद नाहीये, तर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आशीर्वाद आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभूची शांती आशीर्वाद आहे. आम्हाला अनंत कालचं सार्वकालिक जीवन मिळणं हे आशीर्वाद आहे.
हालेलुया. या दुय्यम गोष्टी मनुष्याने करून ठेवल्यात आणि प्रथम गोष्ट मनुष्याने गरजांना करून ठेवलाय. मिळेल का? मिळेल का? नाही मिळणार, नाही मिळणार. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितलं की तुम्ही देवाचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे धावत येतील. आम्हाला त्या शोधत येतील की आम्हाला काय पाहिजे. हालेलुया. आमची आवश्यकता काय आहे, आमची गरज काय आहे, परमेश्वराला माहिती नाही का? आम्ही त्याचे कोण आहोत? आम्ही कोण आहोत? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही देवाचे कोण आहात. अहो, त्या व्यक्तीला विचारा तुम्ही कोण आहात, आणि त्या व्यक्तीला सांगा की तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात देवाचे. जर देवाचे तुम्ही लेकर आहात तर त्या बापाला माहिती नाही की आमची गरज काय आहे की नाही माहिती? माहिती त्याला. तो बाप आहे आणि त्या बापाला सगळ्या लेकरांची गरज माहिती. हालेलुया. त्याला गरजा माहिती आहेत. तो गरजा पूर्ण करणारा पिता आहे. आणि तो पिता प्रियांनो इतका सामर्थ्य आहे की आम्ही मागण्या अगोदर तो आम्हाला द्यायला सामर्थ्य आहे. परंतु कधी कधी आमच्या गरजा आम्हाला त्याच्याकडे मांडाव्या लागतात. हालेलुया. ज्या गरजा आहेत त्या आम्हाला मांडाव्या लागतात, आणि काही गरजा न मागता तो आमच्या जीवनामध्ये देऊन टाकतो. हालेलुया. होतं की नाही असं? कधी कधी घडलेलं आहे. कोणत्या गोष्टी त्याने न मागता आम्हाला दिल्या? कोणत्या गोष्टी त्याने आम्ही न मागता त्याने आम्हाला दिल्या? सांगा ना. येस. आम्ही सार्वकालिक जीवन त्याला मागितलं का? पण त्याने आम्हाला दिलं. आम्ही शांती त्याच्याकडे मागितली का? तरी त्याने आम्हाला दिली. आम्ही त्याला एकुलता एक पुत्र मागितला नाही तरी त्याने आमच्यासाठी दिला. हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही न मागता तो आम्हाला देणारा जो तो पिता आहे, तर त्या पित्याकडे आम्ही पूर्ण अंतःकरणाने आम्ही येणं गरजेचं आहे. आमचं नातेसंबंध त्याच्याबरोबर दृढ करणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यक्तीचं नातं परमेश्वराशी दृढ आहे ना, तो व्यक्ती प्रत्येक बाबतीमध्ये आशीर्वादित आहे. हालेलुया. एक वचन आम्ही पाहूया की आमचं नातं परमेश्वराशी कसं असलं पाहिजे. या वचनातून आम्हाला ही गोष्ट नक्की स्पष्ट होईल. स्तोत्रसंहिता 23 आणि वचन 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सॅम चॅप्टर 23 वर्स 1. स्तोत्रसंहिता 23 आणि वचन 1 मध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा कोण आहे? परमेश्वर तुमचा. आम्ही कोण आहोत त्याचे? कोण आहोत? थोडं जोरात बोला. आणखी एकदा. जर आम्ही त्याचे मेंढर आहोत, जर तो आमचा मेंढपाळ आहे, तर तो परमेश्वर आमची गरज कशी पूर्ण करतो माहिती? वचनामध्ये सांगितल्यानुसार मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. आपण पाहतो की जो मेंढपाळ असतो तो आपल्या मेंढरांची काळजी कशी घेतो. कदाचित त्याला कधी कधी खायला जरी नाही मिळालं तरी तो काय करतो? आपल्या मेंढरांची इतकी काळजी घेतो की त्या मेंढरांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तो परिपूर्ण करण्यासाठी प्रियानो तो आटापिटा करत असतो. जिथं फुल प्रियानो हिरवळ आहे, ज्या ठिकाणामध्ये त्यांना खाण्यासाठी भरपूर चारा आहे, अशा ठिकाणामध्ये प्रियानो तो मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन जातो. जिथं मुबलक पाणी आहे, अशा पाण्याच्या ठिकाणामध्ये प्रियानो तो मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन जात असतो. एक जगिक मेंढपाळ जर मेंढरांची इतकी काळजी घेतो, तो स्वर्गीय मेंढपाळ आहे. हालेलुया. तो स्वर्गीय मेंढपाळ आहे. आणि वचन सांगतं की तो मेंढपाळांचा मेंढपाळ त्याला म्हणलेले प्रभू येशू ख्रिस्त, की त्या संबंधी वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आता हे आम्हाला सांगायला सुद्धा आहे आणि हे आम्हाला स्वीकारायला सुद्धा आहे. हालेलुया. स्वीकारायला कसं माहितीये? की मला काही उणे पडणार नाही, या गोष्टीवरती मी विश्वास करतो. हालेलुया. पडू देतो का परमेश्वर? काही उन्ह काही कमी पडू देतो का? अहो, लॉकडाऊन मध्ये जे चांगलं चांगलं खाल्लं ना, ते आता सुद्धा नाही मिळत. बरोबर आहे? बरोबर आहे का? हालेलुया. तो आम्हाला कधीच उन्ह पडू देत नाही, कधीही कमीच पडू देत नाही. आणि जो व्यक्ती हे वचन स्वीकारतो, तो व्यक्ती आपल्या परमेश्वराबरोबर आपलं नातं इतकं
दृढ करतो की त्याच्या नात्यामध्ये कुठल्याही गोष्टी जरी आल्या तरी प्रियांनो तो त्याच्या नात्यापासून परमेश्वराच्या प्रेमापासून कधी तो विभक्त होत नाही. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करील? लांबी, उंची, खोली, रुंदी, जगातील अधिकारी, सत्ता, देवदूत, कुठली गोष्ट अंधकार मला परमेश्वराच्या प्रेमापासून मला विभक्त करू शकत नाही. तो व्यक्ती प्रभू संबंधी इतकं त्याची जवळीकता असते की प्रियांनो कुठली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये जरी उद्भवली, आजार उद्भवला, समस्या उद्भवली, अडचणी उद्भवल्या, वादविवाद उद्भवला, तरी प्रियांनो तो व्यक्ती परमेश्वरावरती प्रेम करणं कधी सोडत नाही. हालेलुया. तो व्यक्ती समस्यांनी कदापिही परमेश्वरापासून दूर जात नाही. परंतु काही जणांचं जे नातं असतं फार कमकुवत असतं. हालेलुया. जे लोक फक्त परमेश्वराकडे प्रियांनो गरजेने येतात, प्रियांनो त्यांचं नातं परमेश्वराबरोबर फार कमकुवत असतं. कारण त्यांना पहिल्या गरजा दिसतात आणि नंतर परमेश्वर दिसतो. परंतु ज्या व्यक्तीला परमेश्वर पहिला दिसतो आणि गरजा नंतर दिसतात, प्रियांनो त्या व्यक्तीचं नातं हे परमेश्वराशी दृढ झालेलं असतं. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आम्ही गरजेंसाठी प्रभूकडे आलेलो नाहीये, तर आमचा परमेश्वर आमच्यासाठी प्रथम आहे, म्हणून आम्ही परमेश्वराकडे आलेलो आहोत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ही गोष्ट नमूद करतो की त्या पित्याने आकर्षल्याशिवाय त्याच्याकडे कोणी येत नाही. आम्हाला प्रत्येकांना त्याने आकर्षलेलं आहे. आम्ही आमच्या विचाराने, आमच्या निर्णयाने आम्ही प्रभूकडे आलेलो नाहीये, तर त्याने अगोदर आमच्यावरती कृपा केली. त्याने आम्हाला निवडलं. आम्ही जसे आहोत, आम्ही जसे आहोत तसं त्या परमेश्वराने आम्हाला निवडलं, या जगातून वेगळं केलं. हालेलुया. आम्ही कोण होतो, काय होतो, कसे होतो, जशाच तसं त्याने निवडलं. का बरं माहितीये? त्या परमेश्वराचं प्रेम आमच्या प्रत्येकावरती आहे. हालेलुया. आम्ही फार चांगले आहोत म्हणून त्याने निवडलं नाही, आम्ही दिसायला फार सुंदर आहोत म्हणून निवडलं नाही, तर त्या परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती म्हणून त्याने आम्हाला निवडलं. हालेलुया. सो आम्ही त्या परमेश्वराबरोबर आमच्या मेंढपाळ म्हणून पिणं आम्ही त्याच्याकडे आमचं नातं संबंध दृढ करणं फार गरजेचं आहे. आमचं नातं जर एका मेंढपाळाच्या समान पियानो त्या परमेश्वराबरोबर, त्या प्रभू बरोबर जर असेल, तर पियानो आम्ही जगाकडे कधी लक्ष देणार नाही. हालेलुया. एक वचन आम्ही पाहूयात, योहान कुशवर्तमान 10 अध्याय वचन 27 आणि 28 मध्ये. जॉन चॅप्टर 10 वर्स 27-28. योहान 10, 27, 28. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखितो व ते माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालीन जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. कोणाची वाणी ऐकतात? कोणाची वाणी ऐकतात? जे घरी आहेत ते म्हणतील हालेलुया. ओके. शरीराने या, मनाने या, विचाराने या, आत्मेने सुद्धा प्रभूचं वचन ऐका. प्रभू तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहे. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. कोण ओळखतो? कोण ओळखतो? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्या मागे येतात. कोणाच्या मागे येतात? प्रभूची मेंढर कोणाच्या मागे जातात? प्रभूच्याच मागे जातात. आणखी पुढे वचनामध्ये मी वाचतो, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणीही हिसकावून घेणार नाही. हालेलुया. सो आमचं नातं ज्या वेळामध्ये प्रभू बरोबर प्रियानो दृढ असतं ना, आम्हाला प्रभूच्या वाणीशिवाय दुसरं काहीच ऐकायला येत नाही. काहीच ऐकायला येत नाही. तो व्यक्ती फक्त एकच वाणी ऐकतो, ती म्हणजे कोणाची? प्रभू येशूची, त्याच्या वचनाची, त्याच्या शब्दाची वाणी ऐकतो. त्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीही ऐकायला येत नाही. बोले येशू मसीह की. लोक काय म्हणतील या गोष्टीकडे तो व्यक्ती कधी लक्ष देत नाही. हालेलुया. आणि जे लोक प्रियानो जगिक गोष्टीकडे, जगिक व्यक्तीकडे लक्ष देतात, ते व्यक्ती आत्मिकरित्या मागे 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 फिरायला लागतो.
तो प्रभूमध्ये वाढतच नाही, कारण त्याचं लक्ष कोणाकडे आहे? मनुष्याकडे पण आहे आणि प्रभूकडे पण आहे. हालेलुया. सहज एखादा व्यक्ती आम्हाला म्हणून जातो, तुम्ही तर इतकी प्रार्थना करता, मग तुमच्या जीवनात इतका समस्या का? तुम्ही तर इतकं प्रार्थनेला जाता, इतकी तुम्ही उपवास करता, इतकं तुम्ही वचन वाचता, प्रार्थना करता, इतक्या समस्या तुमच्या जीवनात का? आणि आम्ही सुद्धा विचार करायला लागतो, खरंच आहे. हालेलुया. असा विचार ज्या वेळामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये येतो, आमचा एक त्या गोष्टीतून सिद्ध होतं की आमचं नातं आणखी तितकं दृढ झालेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. एक कौटुंबिक नातं प्रियानो त्या वेळामध्ये संपायला लागतं, तुटायला लागतं, ज्या वेळामध्ये आमच्या नात्यासंबंधाबद्दल बाहेरचे लोक बोलायला लागतात. असंच आहे. बाहेरच्या लोकांचा जो व्यक्ती ऐकून प्रियानो आपल्या कौटुंबिक नात्यासंबंधी विचार करायला लागतो, प्रियानो नकारात्मक विचार करायला लागतो, त्या नात्यामध्ये ऑटोमॅटिकली दुरावा तयार व्हायला लागतो. बरोबर आहे. त्याच प्रकारे आत्मिक नातं सुद्धा तसंच आहे की जो व्यक्ती जग आणि जगातल्या लोकांचं ऐकतो प्रियानो, ज्याला कधीच काहीच माहिती नाहीये, त्या व्यक्तीचं जो व्यक्ती ऐकतो प्रियानो, त्याचं परमेश्वराबरोबरचं जे नातं आहे ते ऑटोमॅटिकली दूर आणि दूर व्हायला लागतं. हालेलुया. 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 आमचं नातं हे परमेश्वराबरोबर इतकं दृढ असलं पाहिजे की कुठला वारा वादळ, कुठलीही समस्या, कुठले आजार, कुठली विपत्ती आपल्या जीवनामध्ये जरी उद्भवली तरी त्या गोष्टीचा परिणाम आमच्या परमेश्वराबरोबर असलेल्या नातेसंबंधाला प्रियानो तोडू शकत नाही. त्याच अध्यायामध्ये वचन 4 आम्ही जॉन चॅप्टर 10 वर्स 4, योहान 10 आणि वचन 4 मध्ये, तो आपली सर्व मेंढरं बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. हो. हालेलुया. काय म्हणलेलं आहे? ती त्याची वाणी ओळखतात. हालेलुया. मेंढरांना केवळ आपल्या मेंढपाळाचीच वाणी ऐकायला येते. हालेलुया. आपण कधी कधी आपल्या लेकरांना शाळेमध्ये घ्यायला गेलोय का? सगळे लेकरं सारखे दिसायला लागतात ना, लवकर ओळखायला येत नाही. होतं असं. आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो किंवा अशा अनोळखी ठिकाणामध्ये गेलो आणि त्या ठिकाणामध्ये आपला एखादा व्यक्ती, आपला जवळचा व्यक्ती, आपलं लेकरू जर आपल्यापासून दुरावलं गेलं तर आपण काय करतो? तिथं आवाज द्यायला लागतो. इतर लोक सुद्धा तो आवाज ऐकतात बरं का, परंतु ते आपल्या जवळ येतात का? परंतु जे आपलं लेकरू आहे, मुलगा असेल मुलगी असेल, जे आपल्यापासून अंतरलेला आहे, थोडा अंतराने दूर गेलंय, त्याच्या कानापर्यंत ती आवाज जातो आणि त्या वेळामध्ये ते आपल्याकडे धावत येतं. कसं काय? कारण त्याला आपल्या आईचा, आपल्या पित्याचा आवाज चांगला माहिती आहे. हालेलुया. आम्हाला सुद्धा आमच्या पित्याचा आवाज माहिती पाहिजे. देवाचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की कारण ती त्याची वाणी ओळखतात. हालेलुया. आणि जी लोक प्रियांनो, जे विश्वासणारे प्रभूची वाणी ऐकतात, ते ओळखतात की ही प्रभूचीच वाणी आहे. यानो ते दुसरीकडे तिसरीकडे कुठे भरकटत नाही. त्यांना फक्त आणि फक्त आणि फक्त एकच वाणी ऐकायला येते, ती म्हणजे प्रभू येशूची, त्याच्या वचनाची. हालेलुया. परंतु आज प्रियांनो अनेक प्रकारच्या वाणीच्या मागे प्रियांनो अनेक लोक विश्वासापासून भरकटत आहेत, फिरत आहेत. त्यांना गरजा दाखवल्या जात आहेत आणि त्यालाच आशीर्वाद सांगितल्या जात आहेत. या गरजा हे तुमचे आशीर्वाद आहेत. हालेलुया. आमचं जे आरोग्य आहे ही सुद्धा आमची गरज आहे. आम्ही आजारी असलो तर काय होईल? आम्ही कुठलंही काम करू शकत नाही. म्हणजे आम्ही निरोगी असावे आमची गरज आहे. बरोबर आहे? ही आमची गरज आहे का नाही? हा आशीर्वाद आहे का? ती आमची गरज आहे. परंतु मूलतः आशीर्वाद काय काय आहेत आम्ही पाहिलं. परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असणं आशीर्वाद आहे. परमेश्वराची शांती असणं आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. आम्हाला सार्वकालिक जीवन, अनंत कालचं जीवन मिळणं हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे. गरजा आशीर्वाद नाहीये. गरजा गरजाच ठेवा. हालेलुया. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की ती माझी वाणी ऐकतात, माझी वाणी ओळखतात.
आणि मी त्यांना ओळखतो. एक वचन आम्ही त्याच अध्यायामध्ये वचन 15 मी वाचूयात. योहान 10:15 मध्ये, जॉन चॅप्टर 10 वर्स 15. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पिताला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी नमूद करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. शाळेमध्ये शेकडो लेकरं असतात की नाही? शेकडो लेकरं असतात. मी बऱ्याच वेळेस आराधनाला घेण्यासाठी शाळेमध्ये जातो आणि त्या शाळेची स्ट्रेंथ जवळपास 800 लेकरं सध्या त्यांच्या शाळेमध्ये आहेत. आणि सर्व वर्गातून लेकरं ज्या वेळामध्ये बाहेर येतात, सगळ्यांचे ड्रेस सारखे दिसतात, सगळे लेकरं सारखे दिसायला लागतात, सगळे सारखे दिसतात. परंतु ज्या वेळामध्ये तिला माहिती आहे की मी कुठे उभा राहतो आणि मला सुद्धा माहिती आहे की माझी मुलगी कशी कुठून येणार आहे, जरी सर्व लेकरं एका ड्रेसमध्ये आहेत, एका सारखा युनिफॉर्म त्यांचा आहे, दिसायला सुद्धा सर्व लेकरं सारखे दिसतात त्या वेळामध्ये, परंतु आम्हाला आमची लेकरं लगेच ओळखायला येतात. आम्ही आवाज जरी दिला, बरोबर आहे, आवाज जरी दिला तरी ते दुसरीकडे जरी आले तरी प्रियाणू ते आपल्याकडेच येतात. तसं प्रभूचं आणि आमचं नातं इतकं दृढ पाहिजे, इतकं जवळीचं पाहिजे की आम्हाला दुसरी गोष्ट, दुसरी वाणी ऐकायलाच नाही यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं माहिती या ठिकाणामध्ये? परत एकदा ते वचन आम्ही वाचतो, योहान 10 आणि वचन 15 मध्ये, की प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट नमूद करत आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत त्यांना जे माझे आहेत ते मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो आणि ते मला ओळखतात. हालेलुया. ही ओळख फार गरजेची आहे. हालेलुया. सो अनेकांच्या घरी प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे जनावर असतात की नाही? शेळ्या असतात, मेंढरा असतात, कुत्रा असतात, मांजरे असतात. हे पाळीव प्राणी घरी पाळल्या जातात. सो एखादा व्यक्ती जर फार दिवसांनी त्या घरी जर गेला तर ते हे सर्व प्राणी त्याला ओळखतात की नाही? ओळखतात की नाही? तो व्यक्ती सुद्धा त्या प्राण्यांना ओळखतो. सो एका प्राण्याबद्दलची प्रियांनो ही ओळख की बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर प्रियांनो तो व्यक्ती त्या घरामध्ये गेल्यानंतर ते प्राणी त्याला ओळखतात. प्राणी जर विसरत नाही तर आम्ही मनुष्य आहोत, आमच्या पित्याला आम्ही कधी विसरता कामा नाही. हालेलुया. हालेलुया. त्या प्राण्यांच्या ठाई प्रियांनो फक्त आणि फक्त काय माहितीये? जीव आहे. आमच्या ठाई जीव आहे आणि आमच्या ठाई प्राण सुद्धा आहे. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण त्या प्रभूला ओळखलं पाहिजे. एक नातेसंबंधीचं जे जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक व्यक्तिमत्व जर पाहिलं तर नातं परमेश्वराबरोबर कसं असलं पाहिजे माहिती का? तो व्यक्ती आहे अब्राम. हालेलुया. अब्रामासारखं प्रियानो परमेश्वराशी आमचं नातं असलं पाहिजे. इतकं दृढ आमचं नातं परमेश्वराशी असलं पाहिजे. मग मला सांगा की परमेश्वराबरोबर आमचं जे नातं आहे ते नातं जर परमेश्वराबरोबर अब्रामासारखं जर असेल तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल की नाही? आमच्या गरजा पूर्ण करेल की नाही? नक्कीच करेल. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने अब्रामाचा विश्वास हे नीतिमत्व असं गणलं. आमचा विश्वास सुद्धा परमेश्वर नीतिमत्व असं गणतो बरं का. जो विश्वास आम्ही येशूवरती करतो, आम्ही येशूवरती काय विश्वास करतो? आम्ही येशूवरती काय विश्वास करतो? मी विचारतोय बरं का, प्रश्न विचारतोय. आम्ही येशूवरती काय विश्वास करतोय? जाऊ का मी? अहो सांगा मग मला काहीतरी. मी पहिल्यांदा नाही बोलत मी. हा, आम्ही काय विश्वास करतो येशूवरती? ओके. आणखी? गुड. आणखी? अगोदर इंग्लिश मध्ये नाही विचारलं, मी मराठीतच विचारत होतो. सांगा. हा, आणखी? यस. क्या बात आहे. जरा त्या बहिणीसाठी जोरदार टाळ्या. आम्ही हा विश्वास करतो येशू प्रभू आहे. आम्ही हा विश्वास करतो की पित्याने त्याला माझ्यासाठी या जगात पाठवलं.
तो माझ्यासाठी मारल्या गेला, गाडल्या गेला, तिसऱ्या दिवशी तो जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हा विश्वासच करतो, हाच करतो ना. याच्या व्यतिरिक्त जर दुसरा विश्वास असेल ना तर तो तुमचा विश्वास नाहीये. हा ख्रिस्ती विश्वास आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. हा आमचा पूर्ण विश्वास असलाच पाहिजे की येशूच प्रभू आहे. हालेलुया. सो त्याच वेळेस प्रियांनो, आमचं जे नातेसंबंध आहे अब्रामासारखं परमेश्वराशी, त्या प्रभूशी जोडल्या जाऊ शकतं. आमच्या गरजांपुरता आम्ही प्रभूकडे येत नाही, आणि जो व्यक्ती गरजांपुरता प्रभूकडे येतो तो व्यक्ती आजही उद्या येणार नाही बरं का. हालेलुया. आणि जो व्यक्ती प्रभूकडे प्रियांनो तो आपला तारणारा म्हणून येतो, तो व्यक्ती नित्य प्रभूकडे येतो. तर वाजवायचं तर जोरदार वाजवा. हालेलुया. हालेलुया. सो जर आम्ही अब्रामा संबंधी जर वाचलं तर एक वचन आम्हाला लक्षात येईल की परमेश्वराने त्याला इतक्या त्याच्या गरजा पूर्ण केल्या, इतकं समृद्ध परमेश्वराने त्याला केलं, इतकं आशीर्वादित परमेश्वराने त्याला केलं. या वचनातून आम्हाला पाहायला मिळेल. उत्पत्ती याचा अध्याय 13 आणि वचन 5 आम्हाला काय सांगता मी वाचूयात. जेनेसिस चॅप्टर 13 वर्स 5. अब्रामा बरोबर लोट जात होता, त्याचीही मेंढरे व गुरढोरे पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. ओके. या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की अब्राम आणि लोट या दोघांना सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित केलं. आता लोटाला परमेश्वराने का आशीर्वाद केलं? आशीर्वाद तर परमेश्वराने अब्रामाला दिले, परंतु लोटाला कसे काय मिळाले? कसे काय मिळाले? ओके, अब्रामाचा नातेवाईक होता. ओके, अब्रामाचा तो पुतण्या आहे. ओके, आणखी त्याच्या सोबत तो राहत होता. आणखी ओके, आणखी त्याने विश्वास केला. ओके, आणखी हा लोटाला परमेश्वराने आशीर्वादित केलं. याचे जर कारण जर आम्ही पाहिले तो फार मोठा विषय बनेल. परंतु वरवर जर आम्ही एक गोष्ट लक्षात केली तर आम्हाला समजेल की अब्रामाचे जे आशीर्वाद आहे ते लोटाच्या जीवनात सुद्धा मिळाले, कारण अब्राम आणि लोट सोबत होते. म्हणून आमची संगत फार चांगली असणं फार गरजेचं आहे बरं का. हालेलुया. आमची संगत जर आत्मिक लोकांबरोबर आहे तर आम्ही सुद्धा आत्मिक बनू. आमची संगत जर जगिक लोकांबरोबर आहे तर आम्ही सुद्धा जगिक बनू. म्हणून म्हटल्या जातं मराठीमध्ये म्हण आहे, संगत गुण सोबत गुण. राईट. म्हणून आम्हाला चांगली संगत असणं फार गरजेचं आहे. लोट हा जरी अब्रामाचा पुतण्या आहे तरी सुद्धा तो अब्रामा बरोबर आहे, म्हणून त्याला हे आशीर्वाद मिळाले. परंतु ते आशीर्वाद त्याला टिकवता आले का? नाही. कारण खरे आशीर्वाद हे परमेश्वराने अब्रामालाच दिलेले होते. कधी कधी आम्हाला सुद्धा जगातील अनेक लोकांना अशा प्रकारचे जी समृद्धी आहे, अशा प्रकारे प्रियानो जी गरज त्यांची आहे, या गोष्टी परमेश्वर त्यांना देतो, परंतु बऱ्याच वेळेस त्यांना त्या गोष्टी टिकवता येत नाही. परंतु ज्या वेळामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्याचं प्रियानो प्रॉमिस करतो, ते आशीर्वाद त्यांचे पिढ्यानपिढ्यासाठी राहतात. बोले येशू मसीह की. आणि ते आशीर्वाद आज सुद्धा आम्हाला प्रियानो इस्रायलामध्ये पाहायला मिळेल. इतकी समृद्धी इस्रायलामध्ये आहे की ती समृद्धी इतर कुठल्याही देशामध्ये नाहीये. इस्रायलला काय म्हणलेलं माहितीये? दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या, नद्या वाहणाऱ्या असा प्रवाह प्रियानो त्या ठिकाणामध्ये, त्या देशामध्ये. हालेलुया. ऍक्च्युअल मध्ये बरं का, तिथं दूध आहे, तिथं मध आहे, आणि या सगळ्या गोष्टी समृद्धी दर्शवणार आहेत. हालेलुया. हालेलुया. सो दूध आणि मध काय दर्शवतं? की त्या ठिकाणामध्ये समृद्धी आहे, म्हणजे त्या पशु पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर आहे. पशु पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर ही गोष्ट की त्या ठिकाणामध्ये मुबलक पाणी सुद्धा आहे, भरपूर पाणी सुद्धा आहे. मध की त्या ठिकाणामध्ये फुल झाडं भरपूर आहेत आणि त्या कारणानेच मध भरपूर आहे. समृद्धी दर्शक या सगळ्या गोष्टी आहेत. दुधामधाचा प्रवाह. हालेलुया. प्रवाह म्हणजे नद्या वाहतात, म्हणजे
मुळामध्ये नद्या वाहतात असं नाही बरं का, परंतु बोलल्या जातं ना असं. नाहीतर तुम्ही म्हणाल की दुधाची नदी तिथं, असं नाही. हालेलुया. समृद्धीने त्या गोष्टी आहेत. हालेलुया. दुष्काळाच्या ठिकाणामध्ये अशा गोष्टी असतात का? नाही ना. जनावरं लगेच मरायला लागतात. गेल्या 5 वर्षा अगोदर आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती झाली होती आणि गव्हर्नमेंटने पियानो जे तळ असे त्यांनी बनवले होते की त्या ठिकाणामध्ये आपले जनावरं घेऊन जायचे, तिथे त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी सगळ्या व्यवस्था गव्हर्नमेंट करत होता. त्या जनावरांबरोबर ते मालक सुद्धा त्या ठिकाणामध्ये राहत होते. अशी परिस्थिती झाली होती. मग त्या वेळामध्ये दूध भरपूर होतं का? नाही. त्या वेळामध्ये मध होतं का? नाही. परंतु या गोष्टी समृद्धीने परमेश्वराने त्या कनानामध्ये, परमेश्वराने त्या देशामध्ये, इस्रायलमध्ये देव केलेले. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने जे आशीर्वाद आहे ते अब्राहमाला देव केले. किती आशीर्वाद दिले माहितीये? की त्यांच्या दोघांचेही मेंढर आणि गुरेढोरे इतके वाढले की ते दोघं एकत्रित राहू शकले नाही. त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. परमेश्वर ज्या वेळामध्ये तुम्हाला या प्रकारचे आशीर्वाद समृद्धी द्यायला लागतो, तुमचा विस्तार परमेश्वर करायला लागतो. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये विस्तार व्हायला लागतो ना, मोठं तुमचा व्यापार, तुमचं काम, तुमचं क्षेत्र वाढायला लागतं, हे आशीर्वाद आहेत. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही एक छोटं करत होता काम, परंतु आता तुम्ही जास्त काम करू शकता. तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकता, मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. ही समृद्धी आहे परमेश्वराकडून. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आशीर्वाद ज्या वेळामध्ये देतो तो समृद्धी देतो आणि तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. कष्ट कसे काय येतात मग? हालेलुया. कधी विचार केला या गोष्टीचा? कष्ट कसे काय येतात जीवनात? आम्हाला जे करायला सांगितलं ते न करता आम्ही दुसरंच करतो आणि मग कष्ट येतात. हालेलुया. हालेलुया. जर कदाचित लोट म्हणला असता की मी अब्राहम मला जे सांगेल मी त्या मार्गाने जाईल, कारण अब्राहम एक मोठा संदेष्टा सुद्धा आहे. अब्राहम एक देवाचा एक चांगला सेवक सुद्धा आहे. अब्राहम एक चांगला निवडलेला व्यक्तिमत्व आहे आणि एक राष्ट्र निर्मितीचा एक तो पाया सुद्धा आहे. जर त्याने कदाचित म्हणलं असतं की तुम्ही मला सांगा मी कुठं जाऊ, मग लोटाला मिळालेले आशीर्वाद लोटाच्या जीवनात टिकले असते की नाही? हालेलुया. परंतु लोटाने काय म्हणलं? त्याने सदोम गोमोराचं ठिकाण त्याने निवडलं. अयोग्य गोष्टी. बऱ्याच वेळेस मनुष्य चुकीचे निर्णय करतो. एक चुकीचा निर्णय मनुष्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकता. म्हणून निर्णय घेत असताना अयोग्य निर्णय कदापि घेऊ नका. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर अयोग्य प्रार्थना विनंती कधीच ऐकत नाही बरं का. हालेलुया. अयोग्य गोष्टीची प्रार्थना विनंती परमेश्वर ऐकतच नाही. जर काय देवाचे सेवकगण म्हणतात की त्यांनी या गोष्टी बऱ्याच वेळेस सांगितलेल्या आहे. जर एखादा व्यक्ती अगोदरच तो त्याचं लग्न झालेलं आहे, एखादी स्त्री तिचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त जर त्यांचं नातेसंबंध आहे, तर पियानो ती विनंती परमेश्वर ऐकेल का? नाही ऐकणार. ती अयोग्य गोष्ट आहे आणि परमेश्वराची विनंती कधी ऐकत नाही. हे उदाहरणासाठी मी सांगितलं. त्यापेक्षा अनेक अशा गोष्टी की ज्या अयोग्य गोष्टी जर परमेश्वराकडे जर आम्ही मागितल्या तर त्या गोष्टी परमेश्वर कधीही देत नाही. आम्ही योग्य गोष्ट नातेसंबंधाने परमेश्वराकडे मागितल्या पाहिजे. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही पाहतो की परमेश्वराने इतकी समृद्धी, इतका आशीर्वाद अब्राहमाला दिला की त्याच्या दोघांच्याही गुराख्यांमध्ये वादविवाद होऊ लागले. परमेश्वर ज्या वेळामध्ये आमचं नातेसंबंध त्याच्याशी दृढ होतं ना, आम्हाला पुरणार नाही इतके आशीर्वाद प्रियानो, इतके आमच्याकडे मावणार नाहीत इतके आशीर्वाद प्रियानो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देतो. मलाकीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की नाही? हालेलुया. तो आकाश कपाटे उघडून तो आम्हाला इतके आशीर्वाद देतो, इतके की आम्हाला ते घेता येणार नाही, मावता येणार नाही. आमच्या घरातल्या कुठल्याही ठिकाणामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद मावणार नाही. हालेलुया.
एक आशीर्वाद सांगेल मी तुम्हाला. अनेक जणांकडे सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे, विशेषतः बहिणींसंबंधी. साड्याच नाहीये आणि घरी कपाट सुद्धा लागत नाहीये. बरोबर आहे, होतं ना असं? साड्याच नाहीये आणि घरी कपाटही लागत नाहीये. हा आशीर्वादच आहे. हा आशीर्वाद आहे, परंतु आम्ही ही गरज, बरोबर ब्रदर आहे, असो. सो हे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देतो की आम्हाला मावणार नाही, आम्हाला ते सांभाळता येणार नाही, इतके आशीर्वाद परमेश्वर देतो. आणि परमेश्वर ज्या वेळेस द्यायला लागतो ना, ते आशीर्वाद, ती कृपा कोणीही आमच्या जीवनातून खंडित करू शकत नाही, थांबू शकत नाही. आमचे आशीर्वाद ते आमचेच आहेत, कोणीही ते रोखू शकत नाही. हालेलुया. परंतु ज्या वेळामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो, ते आशीर्वाद इतरांना मुळीच सांगू नका बरं का. हालेलुया. इतरांना मुळीच सांगू नका की तुम्हाला जे आशीर्वाद मिळत आहेत ते आशीर्वाद कोणी असो, प्रत्येकाचं मन चांगलंच आहे असं नाहीये. हालेलुया. सो आमचं नातेसंबंध परमेश्वराशी दृढ होणं फार गरजेचं आहे. अब्रामासारखं. मग किती गोष्टी आम्ही मागितल्या ना, परमेश्वर आमच्या मागण्यापेक्षा तो अधिक तो आम्हाला देईल. अब्रामाने कधीच विनंती केली नाही परमेश्वराकडे की मला पुष्कळ गुरढोर दे. अब्रामाच्या वेळामध्ये, या बायबलच्या उत्पत्तीच्या वेळातल्या ज्या घटना आहेत, त्यावेळची जी श्रीमंती आहे, ती जी श्रीमंती कशाने ओळखली जायची? ज्या व्यक्तीकडे पुष्कळ गुरढोर आहेत, ज्या व्यक्तीकडे पुष्कळ मेंढरा आहे, उंट आहेत, तो व्यक्ती श्रीमंत मानला जायचा. हालेलुया. आता ही श्रीमंती अब्रामाकडे होती, ही श्रीमंती लोटाकडे होती. आता ती श्रीमंती परमेश्वर तुम्हाला देणार नाही का? आमच्या गरजा परमेश्वराला माहिती आहे की आम्हाला नोकरीची गरज आहे, आम्हाला व्यवसायाची गरज आहे, आम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे परमेश्वराला माहिती आहे. आमची गरज तो ओळखणारा देव आहे. तो आमचा पिता आहे, आम्ही त्याचे लेकर आहोत. तो पित्या समान जोपर्यंत आम्ही त्याच्याकडे पाहत नाही, एका मेंढपाळा समान आम्ही मेंढर होऊन त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्यावरती पूर्णपणे आम्ही विसंबून अवलंबून राहत नाही, तोपर्यंत प्रियानो आमचं नातं तितकं दृढ होणार नाही. अब्राम पिता म्हणून परमेश्वराकडे तो पाहत होता आणि म्हणून प्रत्येक आज्ञा, प्रत्येक वाणी, प्रत्येक शब्द प्रियानो तो आपल्या जीवनामध्ये पालन करत होता. दुसरी गोष्ट आम्ही पाहूया, आज्ञा पालनाच्या द्वारे आशीर्वाद. हालेलुया. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की परमेश्वराचे नातं आणि आशीर्वाद. दुसरी गोष्ट आज्ञा पालनाच्या द्वारे आशीर्वाद. एक वचन आम्ही वाचूयात, अनुवादाचं पुस्तक अध्याय 28 वचन 1 आणि 2. डिटोनॉमी चॅप्टर 28 वर्स 1 and 2. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. बोले येशू मसीह. काय म्हणलं? आशीर्वाद. माझ्या मागे म्हणा, आशीर्वाद धावत येतील. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आता किती जणांना वाटतं की आशीर्वाद तुमच्याकडे धावत यावेत? किती जणांना वाटतं? म्हणजे ज्यांना नाही वाटत ना, ते आशीर्वादाकडे धावत चाललेत. असंच आहे ना, असंच आहे. जर आम्हाला वाटतं की आशीर्वाद आमच्याकडे धावत यावे, आम्हाला शोधत यावे, तर त्यासाठी काय करावं लागेल? वचन सांगितलेलं आहे की परमेश्वराचं जे वचन आहे, त्याची जी वाणी आहे, त्याने दिलेल्या त्या आज्ञा आहेत, त्याचे जे शब्द आहेत, ते आम्ही जर पालन केले तर हे सगळे आशीर्वाद आमच्याकडे धावत येतील. हालेलुया. 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 आशीर्वाद आम्हाला शोधत फिरावं लागणार नाही. हालेलुया. तर आशीर्वाद आम्हाला शोधत येतील. बोले येशू मसीह. काही जण म्हणतात की या ठिकाणामध्ये चमत्कार होत नाही. आम्ही चमत्काराला हायलाइट मुळीच करत नाही. अनेक चमत्कार परमेश्वर करतोच, अनेक साक्ष आहेत. परंतु ज्या वेळामध्ये चमत्काराला फार वाव दिला जातो ना, तो गौरव मनुष्याचा होतो.
परमेश्वराचा नाही होत. चमत्कार करणारा परमेश्वर आहे. तुम्ही येशूचं नाव घेऊन तुम्ही जे काही मागाल, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे. विश्वास धरून तुम्ही जे काही मागाल, आम्ही विश्वासाने मागतो, परमेश्वर आम्हाला देतो. अनेक शेकडो चमत्कार, शेकडो साक्ष परमेश्वराने निर्माण केलेले. दर महिना परमेश्वर मोठमोठ्या साक्ष करतो. हालेलुया. परंतु आज लोकांना याच गोष्टी पाहिजे. हालेलुया. आणि त्याच गोष्टीच्या मागे लोक पळतायत, आणि जे पळतायत ते फार काळ त्या गोष्टीच्या मागे राहू शकत नाही. हालेलुया. या गोष्टी टिकणाऱ्या नाहीयेत. त्या आमच्या गरजा आहेत. आरोग्य असणं, समस्या सुटणं, आमची समृद्धी आम्हाला मिळणं, यश मिळणं, बरकत मिळणं, या गोष्टी आमच्या गरजा आहेत. परंतु गरजा म्हणजे आमचे आशीर्वाद नाही आहेत. आम्हाला आशीर्वाद समजणं आणि गरजा समजणं फार गरजेचं आहे. हालेलुया. गरजा आशीर्वाद होऊ शकत नाही. हालेलुया. आशीर्वाद गरजा होऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत की नाही? आहेत की नाही? त्याच प्रकारे आम्ही आमचे आशीर्वाद कसे मिळू शकतो? आज्ञा पालनाच्या द्वारे. एक महत्वपूर्ण गोष्ट आम्ही पाहतो की अब्रामाला परमेश्वराने आशीर्वाद का केलं बरं? ओके, यस. पहिली गोष्ट की परमेश्वराने त्याला उत्पत्तीच्या अध्याय 12 मध्ये त्याला पाचारण केलं. काय पाचारण केलं? परमेश्वराने अब्रामाला काय म्हणलं माहितीये का? की ज्या ठिकाणामध्ये तुला जायचंय ती ठिकाण, ते जो देश मी तुला दाखवील त्यावरती तू जा. आम्ही वचन वाचूयात. उत्पत्ती 12 अध्याय वचन 1. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवील त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करील, मी तुला आशीर्वाद देईल, तुझे नाव मोठे करील, तू आशीर्वादित होशील. जे तुझे अभिष्ट चिंतेतील त्यांची मी अभिष्ट करील, तुझे जे अनिष्ट चिंतेतील मी त्यांचे अनिष्ट करील, तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आणि वचन 4 आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे, आम्ही सर्वजण म्हणूया परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्या बरोबर लोटही गेला. अब्राम थांबला का? अब्राम थांबला का? आणि कदाचित आम्ही अब्रामाच्या जागी असतो तर कुठं जायचं माहिती नाहीये. आता जसे रोड आहेत ना, तसे रोड त्या वेळामध्ये नव्हते. आता जशी रेल्वे आहे, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, विमान आहे, तशा त्या गोष्टी त्या वेळामध्ये होत्या का? दळणवळण कशाने केलं जायचं? जाणं येणं कशाने केलं जायचं? काय होतं? खेचर होते, गाढव होते, उंट होते, घोडे होते, हत्ती होते त्यावेळेस. राईट. आता प्रवास जर करायचा तर तो प्रवास अनेक दिवसांचा आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रियांनो लूटमार होऊ शकते. या गोष्टी अगोदर फार घडत होत्या. कारण रस्ता नाहीये, दळणवळणाचं साधन योग्य नाहीये, व्यवस्थित नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रियांनो अब्रामाने हा विचार केला नाही की माझं कसं होईल. त्याने काय विचार केला, काय विश्वास केला? की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. हा विश्वास जर आम्ही करतो ना, तर आम्ही हा विचार कधीच करत नाही की माझं काय होईल, कसं होईल. आणि म्हणून जो विचार ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो ना, की मला भविष्य काय, मला जाणून घ्यायचंय, काय गरज आहे? परमेश्वराचं वचन इर्माया 29 आणि वचन 11 मध्ये आम्हाला सांगतं, तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायी आहे, आशा देणारे आहेत. किती जणांचा विश्वास आहे या वचनावरती? ज्यांचा नाहीये ना, मग त्यांची इच्छा असते की माझ्या जीवनात पुढे काय घडणार आहे. हालेलुया. मला प्रॉफिसी, मला भविष्यवाणी जाणून घ्यायची की माझ्या जीवनात काय घडणार आहे. हालेलुया. हालेलुया. गडबडी आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्या विश्वासामध्ये गडबडी आहे. आणि त्याच्या कारणाने आम्ही इथं तिथं, इकडे तिकडे
जाण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला मिळणारे जे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादापासून आम्ही मुक्तो. आशीर्वाद कुठे येतात आमच्याकडे? आमच्या स्वतःला शोधत आमच्याकडे धावत येतात. कुठे आहे आशीर्वाद? अहो आशीर्वाद कुठे आहेत? हा, हालेलुया. तुम्हाला शोधत येतील आशीर्वाद. तुम्हाला ते आशीर्वाद शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. हालेलुया. तुम्ही जिथं राहता, ज्या सहभागितेला तुम्ही येता, तिथं परमेश्वर तुम्हाला शोधत ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत देईल. हालेलुया, हालेलुया. कोणत्याही दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज नाही तुम्हाला. हालेलुया. आणखी नवीन भागामध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला. ते आशीर्वाद तुम्हाला शोधत येतील. म्हणून त्यासाठी आम्हाला काय करायचंय? वचनामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. अनुवाद अध्याय 28 आणि वचन 1 आणि 2 आम्ही वाचलं की या ठिकाणामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे. परत एकदा ती गोष्ट आम्ही त्या वचनामध्ये पाहूया की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हालेलुया. बाजूच्या व्यक्तीला सांगा, परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्याकडे आणि माझ्याकडे धावत येतील. परंतु त्यासाठी तुम्हाला आणि मला देवाची वाणी, देवाचं वचन ऐकावं लागेल आणि पालन करावं लागेल. काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय करावं लागेल? थोडं जोरात बोला. काय? हालेलुया, हालेलुया. वचन ऐकल्यानेच फक्त आशीर्वाद मिळतात असं नाही. वचन ऐकून पालन केल्याने आशीर्वाद मिळतात. अब्रामाने परमेश्वराचं वचन ऐकलं आणि त्यांनी पालन केलं म्हणून तो आशीर्वाद झाला. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस वचन ऐकतो परंतु पालन करण्याची वेळ येते त्या वेळामध्ये आम्ही सोडून देतो. नको, मला नाही जमणार. हालेलुया. आम्हाला ऐकायला मिळतं की मी प्रीती करावी आणि ज्या वेळामध्ये प्रीती करण्याची वेळ येते त्या वेळामध्ये आम्ही म्हणतो नाही, त्याने मला फार दुःख दिलं, त्याने मला फार अपमानित केलं, मी कशी प्रीती करू. हालेलुया. प्रभूचं वचन आम्ही ऐकतो की दया करावी आणि दया करण्याची वेळ येते त्या वेळामध्ये आम्ही दया करत नाही. प्रभूचं वचन आम्ही ऐकतो की आम्ही क्षमा करावी आणि क्षमा करायची ज्या वेळामध्ये वेळ येते, आज्ञा पालन करण्याची वेळ ज्या वेळामध्ये येते, आम्ही म्हणतो मी क्षमा करूच शकत नाही. मग आशीर्वाद कसे मिळतील? आशीर्वाद कोणाच्या हाती मिळतात? आमच्या स्वतःचेच मिळतात. हालेलुया. आम्ही ऐकतो परंतु पालन करत नाही आणि आशीर्वाद त्याच व्यक्तीला मिळतात जो ऐकतो आणि पालन करतो. हालेलुया. हे सेवक खूप भारी आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं बरं का. हे सेवक फार भारी आहेत, ते सेवक फार भारी आहेत. अहो, सेवक भारी नाहीये, जो व्यक्ती ते वचन ऐकतो आणि पालन करतो तो व्यक्ती भारी आहे परमेश्वराच्या दृष्टीने. हालेलुया, हालेलुया. स्वामी, आमचे आशीर्वाद आम्ही स्वतः मिळू शकतो कशाच्या द्वारे? आज्ञा, देवाचं वचन पालन करण्याच्या द्वारे. परमेश्वराचे वचन पाळणे हे आमचे आशीर्वाद मिळण्याचा आमच्यासाठी मार्ग आहे. दुसरा तिसरा काहीच मार्ग नाही. हालेलुया. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची, शुद्ध अंतकरण आणि विश्वास. एक वचन आम्ही वाचूया. मत्तई 5 आणि वचन 8. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 8. मत्तई 5:8 मध्ये वाचूया. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ओके. इब्री 11:5 मध्ये. हिब्रू चॅप्टर 11 वर्स 6. इब्री 11:6. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आमेन. या दोन वचनामध्ये आम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला शिकायला मिळते की याद्वारे आम्हाला आशीर्वाद नक्की मिळतात. पहिली गोष्ट, शुद्ध अंतकरण. हालेलुया. दुसरी गोष्ट, विश्वास. जर या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाही तर आशीर्वाद सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाही.
हालेलुया. कारण स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्तांनी ही गोष्ट नमूद केलेली आहे. वचन 8 मध्ये आम्ही वाचतो की जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतकरणाची शुद्धता फार गरजेची आहे. हालेलुया. हालेलुया. जर मनामध्ये मलिनता आहे, मनामध्ये घाण आहे, मनामध्ये पाप आहे, तर आशीर्वाद कसे मिळतील? मिळेल का? नाहीच मिळणार. ही सहभागिता देवाची आहे. हे ठिकाण प्रभूच आहे. इथं उपस्थिती प्रभूची आहे. आणि या ठिकाणामध्ये सुद्धा अंतकरणाची शुद्धता फार गरजेची आहे. हे झालं प्रभूच्या सहभागितेबद्दल. आम्ही बाहेर आहोत, आमची अंतकरणाची शुद्धता आम्ही राखणं गरजेचं आहे. आमच्या अंतकरणाची शुद्धता फार गरजेची आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचं उगम आहे. अशुद्धता कुठे येते? पहिले विचारात येते. राईट. विचार आम्हाला कृतीकडे घेऊन जातो. आणि आमचा विचार, आमचं अंतकरण, आमचं हृदय जर शुद्ध असेल, जर ते आमच्या काबूमध्ये, आमच्या कंट्रोलमध्ये असेल, तर पियानो तो व्यक्ती कुठली अशुद्ध गोष्ट, पाप आपल्या जीवनामध्ये तो करू शकतो का? नाही. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाला पाहण्यासाठी, देवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी अंतकरणाची शुद्धता फार गरजेची आहे. हालेलुया. त्यानंतर आम्ही वचन वाचलं इब्री 11:6 मध्ये. परत एकदा ते वचन आम्ही वाचूयात. आणि विश्वास वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. त्याचा शोध करणाऱ्यांना तो काय देतो? प्रतिफळ. प्रतिफळ म्हणजेच आशीर्वाद आहे. परंतु कोणाला तो प्रतिफळ देतो? वचन सांगतं की झटून शोध करणाऱ्याला. शोध करणारा आणि झटून शोध करणारा याच्यात फरक आहे की नाही? फरक आहे की नाही? जर घरात एखादी वस्तू हरवली तर आम्ही शोध कसा करतो? पण आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं की शोध करा, तो व्यक्ती कसं करतो? थातूर मातूर ना. हा, नाही दिसत आहे, बरोबर आहे. आणि झटून शोध केल्यानंतर ती वस्तू मिळते की नाही? झटून शोध करणं आणि फक्त शोध करणं याच्यात फरक आहे. हालेलुया. हालेलुया. आणि कोणाला प्रतिफळ देतो तो? जो शोध झटून करतो त्यालाच. आणि कोणाचा शोध करायचा आहे? कोणाचा करायचा आहे? कोणाचा करायचा आहे? प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, परत एकदा आम्ही वाचतो की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आम्ही त्या प्रभूचा शोध आम्ही झटून केला पाहिजे. हालेलुया. त्याचा शोध करायचा म्हणजे काय बरं? त्याचा शोध करायचा म्हणजे काय करायचंय? हालेलुया. हालेलुया. त्याचा शोध करायचा म्हणजे काय करायचंय? हा, ओके, गुड. आणखी आणखी शोध कसा केला जाऊ शकतो? हा, सॉरी, ओके, गुड. हा, सहभागितेमध्ये येऊन या बहिणीने उत्तर दिलं. सहभागितेमध्ये येऊन आम्ही प्रभूचा शोध करू शकतो. चांगलं आहे उत्तर. आणखी विश्वास करून, कृती करून. ओके, आणखी हा, देवाचा शोध कसा करू शकतो आम्ही? तर हेच माहिती नाही तर आम्हाला शोधच फार दूर राहिला. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं यिर्मया 33 आणि वचन 3 मध्ये, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेल. आहे की नाही वचन? प्रत्येकांच्या बायबलमध्ये हेच आहे. वाचूयात जरा सिस्टर प्लीज. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. मोठ्या व गहन गोष्टी. आणि या मोठ्या व गहन गोष्टी कुठे आहे?
याच्या व्यतिरिक्त मोठ्या गहन गोष्टी कुठेच नाहीये. हालेलुया. मी आणि माझी पत्नी आम्ही काल परवा बसलो आणि एका विषयावरती तिने शुक्रवारी वचनातून मार्गदर्शन केलं. आणि कोणाबद्दल बोलली आठवतंय का कोणाला? हा, मोशेबद्दल ना. मोशे व्यक्तिमत्व, की एका व्यक्तिमत्वाला समजायला आमचं आयुष्य कमी आहे. एका व्यक्तिमत्वाला. जुन्या करारातला मोशे आणि नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, या दोघांची साम्यता फार आहे. मोशेला समजायला आमचं आयुष्य कमी आहे. विचार करा किती गूढ आणि गहन गोष्टी देवाच्या वचनामध्ये असतील. आम्ही या गोष्टी बोलत होतो की एका व्यक्तिमत्वाला समजायला आम्हाला इतक्या गूढ गहन गोष्टी देवाच्या वचनात दिलेल्या आहेत, तर किती पात्र पवित्र शास्त्रामध्ये दिले आहेत, किती एक एक शब्द देवाच्या वचनामध्ये या पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. सो याचा शोध करायला प्रियांनो आम्हाला रोज झटावं लागेल. या गोष्टी अशाच नाही मिळणार. प्रार्थना करावी लागेल, वचन वाचावं लागेल, त्या व्यतिरिक्त इतर पुस्तकं सुद्धा वाचावं लागेल की ज्या पुस्तकातून आम्हाला आणखी ज्ञान मिळेल. हालेलुया, हालेलुया. आणि चुकीचे व्हिडिओ मुळीच बघू नका बरं का. काही जण शोध करण्याचा प्रयत्न करतायत की या सेवकाचं ऐकावं, त्या सेवकाचं ऐकावं. बरेचसे चुकीचे शिकवण प्रियांनो सध्याच्या वेळामध्ये चालू आहे, चुकीची शिकवण. आणि अनेक जण प्रियांनो डायव्हर्ट होत आहे खऱ्या प्रवाहापासून. ते दुसरीकडे त्यांना वळण लागतंय, त्यांना कळत सुद्धा नाहीये. हालेलुया, हालेलुया. म्हणून जर तुम्ही कदाचित एखाद्या दासाचं सेवकांची जर व्हिडिओ तुम्ही ऐकताय, आम्हाला कळवा, सांगा. कदाचित आम्हाला ती माहिती असेल. चुकीचं मुळीच ऐकू नका, कारण बरेच जण प्रियांनो आपल्या खऱ्या विश्वासापासून बहिकून चाललेत. बोल येशू मसीह की. स्वामी, शुद्ध अंतकरण विश्वास आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. कारण अंतकरण शुद्ध ठेवण्याने आणि विश्वासाने चालण्यानेच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये कृपा मिळते, देवाची कृपा होते. चौथी महत्वपूर्ण गोष्ट आम्ही पाहूया. ही चौथी महत्वपूर्ण गोष्ट ही खऱ्या आशीर्वादाची यादी जी आहे ती आम्ही पाहूयात. खरे आशीर्वाद काय? ज्यांना आम्ही आशीर्वाद समजत होतो त्या आमच्या गरजा होत्या, परंतु खरे आशीर्वाद काय आहे? पहिली गोष्ट गलती 5 आणि वचन 1 मध्ये, गलोसियन चॅप्टर 5 वर्स 1. गलती 5:1. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यास टिकून राहा. गुलामगिरीच्या जुहाखाली पुन्हा सापडू नका. हालेलुया. सो पहिला जो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहे, खरा आशीर्वाद, तो म्हणजे आम्हाला पापातून मुक्ती. हालेलुया. याची गरज, या खऱ्या आशीर्वादाची गरज जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, आकाशाखाली आणि पृथ्वीवरती एकच नाव आहे जे आम्हाला तारण देऊ शकतं, ते म्हणजे येशू. येशू शिवाय जगात कोणीही तारण देण्यास समर्थ नाही, कारण तोच आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. येशूच्या द्वारेच तारण, पापातून मुक्ती, हा पहिला खरा आशीर्वाद आहे. दुसरा आशीर्वाद योहान शुभवर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 27. जॉन चॅप्टर 14 वर्स 27. योहान 14:27 मध्ये, मी तुम्हाला शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. खरा जो आशीर्वाद आहे हा दुसरा, आत्मिक शांती. आत्मिक शांती मिळवण्यासाठी लोक काय काय करत नाही. आज इथे शांती मिळेल तिकडे चालले, तिकडे शांती मिळेल तिकडे चालले. परंतु खरी जी शांती आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आहे. आणि वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जग जसं देते तसं नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आज तुम्ही किती अस्वस्थ असाल, आज तुम्ही किती भयभीत असाल, प्रभू जर तुम्हाला शांती देतो तर ती शांती कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. प्रभूची शांती, आत्मिक शांती, हा दुसरा आशीर्वाद आहे, खरा आशीर्वाद. त्यानंतर तिसरा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. स्तोत्रसंहिता 32 आणि वचन 8 मध्ये, सॅम चॅप्टर 32 वर्स 8. स्तोत्र 32:8. मी तुला बोध करील, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. हालेलुया. सो हा तिसरा खरा आशीर्वाद तो आहे की परमेश्वराचं मार्गदर्शन. हालेलुया.
जर परमेश्वरच जर आमचा मार्गदर्शक बनला, परमेश्वर मार्गदर्शक बनणं म्हणजे काय माहिती का, की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो सुरुवातीला शेवट कळवितो. असं आहे का कोणी की ज्याला सुरुवातीला शेवट काय माहितीये का? असं कुठला व्यक्ती आहे का? कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. किती ज्ञानी असू द्या, किती श्रीमंत असू द्या, हालेलुया, ते हातबल झालेले पाहिलेत, राईट. परंतु माझा परमेश्वर सामर्थ्य आहे, हालेलुया. तो इतका सामर्थ्य आहे की ज्या व्यक्तीचा मार्गदर्शक परमेश्वर होतो, तो व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर त्याला यशस्वी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा खरा तिसरा आशीर्वाद हा आहे की परमेश्वराचं वचन सांगतं की ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण मी तुला देईल. आम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे आम्हाला कधी कधी कळत नाही ना. आम्हाला कन्फ्यूज होतं. किती जण कन्फ्यूज होता बरं, गोंधळून जाता. आहे कोणी आहे? परमेश्वराकडे मागा योग्य मार्गदर्शन. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की कोणत्या मार्गाने, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण मी तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. बुद्धी देणारा परमेश्वर आहे, ज्ञान देणारा परमेश्वर आहे, हालेलुया. आणि एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा आरंभ होय. म्हणून परमेश्वराचं भय बाळगा, परमेश्वराकडनंच मार्ग मागवा, मार्गदर्शन मागवा. तो परमेश्वर जर मार्गदर्शन झाला, तो परमेश्वर जर आमचं मार्गदर्शन करायला लागला, तर हा महत्वपूर्ण तिसरा खरा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल, हालेलुया. आम्हाला कळत नाही की पुढे काय होणार आहे, हालेलुया. सिग्नल असतात ना, रेल्वे ट्रॅकवरती सिग्नल असतात का नाही? रेड लागल्यानंतर रेल्वे थांबते की जाते? थांबते की जाते? आणि हिरवा लागल्यानंतर, हिरवा लाईट लागल्यानंतर ते कशासाठी असतं? हिरवा लाईट म्हणजे काय सांगतं? पुढं काहीच अडचण नाहीये, पुढं काही अडखळण नाहीये. आणि लाल लागल्यानंतर काहीतरी अडचण आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. रेल्वे कुठंही थांबून जाते. हे सिग्नल त्या चालकाला कळतात. त्याचा तो अभ्यास आहे, त्याचं ते शिक्षण आहे की कोणता लाईट लागल्यानंतर कुठं थांबायचंय, कधी थांबायचंय. ऑरेंज लागल्यानंतर तो रेल्वे स्लो करायला लागतो, हळूहळू त्याची गाडी थांबायला लागते. आणि रेड लागेल किंवा मग त्या वेळामध्ये ग्रीन लागेल. जर रेड लागला तर त्याच वेळा तो ब्रेक दाबून आपली गाडी थांबवतो. आणि ग्रीन लागला म्हणजे तो आपली गाडीची स्पीड वाढवतो, हालेलुया. जर एका रेल्वेच्या त्या पायलटला जर हे ज्ञान मिळतं एका सिग्नल वरून, तर तो परमेश्वर आम्हाला ते ज्ञान देतो की आम्ही कुठं चाललं पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कोणाशी संगत ठेवली पाहिजे, कोणासोबत नाही ठेवली पाहिजे, कुठं आम्ही नाही म्हणलं पाहिजे, कुठं हो म्हणलं पाहिजे, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक वेळेस आम्ही होच म्हणलं पाहिजे असं नाही बरं का, हालेलुया. परंतु आमची इच्छा काय असते माहिती का? आम्ही प्रत्येकानं हो म्हणावं, कोणाचं मन दुखू नये. आणि याच्याने आम्ही फार दुःखित होऊन जातो, हालेलुया, हालेलुया. प्रभू आम्हाला शिकवतो की आम्ही काय बोलावं, किती बोलावं, कोणाला बोलावं, कसं बोलावं. कारण आमचा मार्गदर्शक परमेश्वर बनतो. आणि ज्या व्यक्तीचा मार्गदर्शक परमेश्वर बनतो, प्रियानो, त्या व्यक्तीला खरा आशीर्वाद मिळाला समजून घ्या. चौथा खरा आशीर्वाद, पहिले 2 कोरिंथ 5:17 मध्ये, 2 Corinthians 5:17, 2 कोरिंथ 5:17, 2 Corinthians 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते आता नवे झाले आहे. हालेलुया. हा चौथा खरा आशीर्वाद आहे, येशूमध्ये नवीन जीवन, हालेलुया. येशूमध्ये नवीन जीवन. जुनं ते होऊन गेले, पहा ते नवे झाले, हालेलुया. आणि आम्ही ख्रिस्तामध्ये कसे आहोत? नवीन उत्पत्ती आहोत. आणि जर नवीन उत्पत्ती जर आम्ही आहोत, तर जुना स्वभाव आमच्यात असला पाहिजे का? असला पाहिजे का? प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की जुन्या जी बुंदली आहे त्याच्यामध्ये नवीन द्राक्षरस टाकत नाही. ही शिकवण आहे. नवीन द्राक्षरसासाठी नवीनच बुंदली असते. ज्याच्यामध्ये द्राक्षरस टाकल्या जातं ना, त्या पात्राला बुंदली म्हणली जाते, हालेलुया, हालेलुया. जर नवीन द्राक्षरस त्याच्यामध्ये टाकला तर ते फुटून जाईल,
कारण ते कमकुवत झालेलं आहे. बरोबर आहे. तसंच नवीन जर त्याने आम्हाला बनवलं, नवीन आत्म्याने ते जर त्याने आम्हाला नवीन बनवलंय, तर आम्ही शरीराने, विचाराने, मानसिकतेने, आमच्या बोलण्याने, वागण्याने सुद्धा आम्ही नवीन होणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन आहोत. वी आर न्यू क्रिएशन इन जीसस क्राइस्ट. जुना स्वभाव कुठलाच आमच्या जीवनामध्ये राहता कामा नये. जुने विचार असतील, जुनी संगती असेल, जुनी कुठलीही गोष्ट असेल, तर ती घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पुढे जातो, तर पियांनो अपयश आमच्या जीवनात येणार आहे. हालेलुया. जर आम्ही सातत्याने अपयश आमच्या जीवनामध्ये येत आहे, तर आमच्या आत्मिक जीवनामध्ये गडबडी आहे. हालेलुया. आणि आत्मिक गडबडी ही आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयशाकडे घेऊन जाते. हालेलुया. सो आम्ही स्वतःला सुधारणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा जो खरा आशीर्वाद आहे तो पाहूया रोम 6 आणि 23 मध्ये. रोमन चॅप्टर 6:23. रोम 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालीन जीवन आहे. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो खरा आशीर्वाद पाचवा, की येशूमध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन. हालेलुया. आणि सार्वकालिक जीवन कशाने मिळतं? योहान 3:16 आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 3:16 शेवटलं वचन आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. सार्वकालिक जीवन आम्हाला विश्वासाच्या द्वारे मिळण्यासाठी प्रियानो त्याने मला शाश्वती दिलेली आहे. आणि ते शाश्वती याच्याद्वारे विश्वासा वाचून आम्ही पाहिलं की त्याला संतोषविणे अशक्य आहे. आणि शुद्ध अंतःकरण जर आमचं नसेल, तर आम्ही देवाला पाहू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये आज्ञापालन नसेल, तर आशीर्वाद सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाही. आणि आमचं नातं परमेश्वराशी जर दृढ नाही, तर आशीर्वाद सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाही. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जडलेल्या आहेत. आम्ही अपेक्षा करतो आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी. आम्हाला या गोष्टी अगोदरच स्पष्ट झाल्या, आशीर्वाद काय आहे हे आणि गरजा काय आहे. गरजा आशीर्वाद नाहीये आणि आशीर्वाद गरजा नाहीये. हालेलुया. गरजा काय काय आहेत? ओके, हा बरोबर आहे. बोला, गरजा काय काय आहेत? हा, थोडं जोरात बोला. अहो बोला. ओके. घर आहे, बंगला आहे, गाडी, नोकरी, धन, संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी, नाव, पद, ओळख, एक्सेट्रा. अजून त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. ह्या आमच्या गरजा आहेत, या आमचे आशीर्वाद नाही. परंतु आज काही जण यालाच आशीर्वाद म्हणून सांगतायत बरं का. हालेलुया. सेवकगण सुद्धा सांगतायत हे आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद नाही आहेत, हे आमच्या गरजा आहेत. आशीर्वाद काय आहे? परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची शांती, अनंतकालचं सार्वकालिक जीवन. आम्ही खरे आशीर्वाद पाहिले की पापातून मुक्ती, आत्मिक शांती, देवाचं मार्गदर्शन आणि येशू ख्रिस्तामध्ये नवं जीवन आणि सार्वकालिक जीवन. हे खरे आशीर्वाद आहेत. तो हे खरे आशीर्वाद आम्हाला मिळालेत का? जर मिळालेले नाहीये, आजच मागा. प्रभू तुम्हाला द्यायला तयार आहे. हे खरे आशीर्वाद प्रभू तुम्हाला द्यायला तयार आहेत. तुमच्या गरजा त्याला माहिती आहे की तुमच्या गरजा तो पूर्ण नक्कीच करणार आहे. तो आमच्या गरजा तशाच ठेवत नाही. आमची विनंती त्याच्याकडे, आमची प्रार्थना धुपासारखी प्रभूकडे जाते आणि तो आमची विनंती ऐकतो. आमचं उत्तर तो आम्हाला द्यायला तो तत्पर आहे. तो मनुष्य नाहीये. मनुष्य एका कानाने ऐकतो आणि सोडून देतो, परंतु परमेश्वर असा नाहीये. तो ऐकतो आणि त्याचं उत्तर द्यायला तो समर्थ आहे. परंतु आज आम्हाला या गोष्टी सेपरेट करणं गरजेचे, वेगवेगळ्या करणं गरजेचे आहे. आशीर्वाद आणि गरजा. आमच्या गरजा काय काय आहेत ते आम्हाला माहिती आहेत, परंतु खरे आशीर्वाद आम्हाला माहिती आहेत. पापातून मुक्ती, आत्मिक शांती, देवाचं मार्गदर्शन आणि येशू ख्रिस्तामध्ये नवं जीवन, सार्वकालिक जीवन. हे आमच्या खरे आशीर्वाद आहे आणि खरे आशीर्वाद प्रभू नक्की आम्हाला देईल. मी विनंती करेल की ज्या वेळामध्ये तुम्ही हे व्हिडिओज पाहतात, हे व्हिडिओ तुम्ही इतरांना सुद्धा तुम्ही शेअर करा. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना सुद्धा हे व्हिडिओज तुम्ही शेअर करत इतरांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करा की परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकावं. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.